हॅलो गाईज, आज मी गेले होते मार्केटला. मला हे बघा असे छान छान प्रॉन्स दिसले, ते मी घेतले आणि म्हटलं चला मग याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. सर्वात आधी मी तुम्हाला प्रॉन्स साफ कसे करायचे ते दाखवते. हे बघा, हे असं त्याचं डोकं तोडून घ्यायचं. कारण मला एक पर्सनल अशी कमेंट आली होती की प्रॉन्स साफ कसे करायचे त्याचा व्हिडिओ बनवा. बघा, हे सगळं असं याचं वरचं कव्हर काढून घ्यायचं आहे. तुम्हाला याची शेपटी हवी असेल तर ही ठेवा, नसेल तर तुम्ही ही कट करू शकता. अशाच प्रकारे सर्व आता आपण हे साफ करून घेऊया. आता ह्यामध्ये बघा अशी ब्लॅक कलरची लाईन असते, ही काढून घ्यायची आहे. बघा अशी ही लाईन. आता आपण छान हे स्वच्छ धुवून घेऊया. प्रॉन्स छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्यामध्ये हळद घालूया, थोडेसे मीठ, लिंबाचा रस पिळून घेऊया, मिक्स करू. हे मॅरिनेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊ. प्रॉन्स मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी हा एक कांदा कट करून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत, हाफ टीएसपी जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 टीबीएसपी धने मी भाजून घेतलेले आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा ग्रेट करून घेतलेला आहे, 2 टीबीएसपी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. त्यामध्ये चॉप केलेली कोथिंबीर टाकू, थोडंसं पाणी घालू आणि हे ग्राइंड करून घेऊया. असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. 20 मिनिटे झाली आहेत. प्रॉन्स आपले छान मॅरिनेट झालेले आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. आता त्यामध्ये आपण 1 तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकूया, कढीपत्ता टाकूया. आपण जे वाटण तयार केलं होतं कांदा खोबऱ्याचं ते टाकून घेऊया. तेल सुटेपर्यंत छान असं हे परतून घेऊया. मसाला छान परतून झाला आहे. हे बघा, तेलही सुटले आहे. आता त्यामध्ये आपण कसुरी मेथी घालूया. तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर मग स्किप करा. 2 टेबलस्पून लाल तिखट घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा टीएसपी हळद, अर्धा टीएसपी गरम मसाला, चवीनुसार मीठ घालूया, परतून घेऊया. त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, मिक्स करून घेऊ. झाकण ठेवू आणि मसाला 5 मिनिटं छान शिजू देऊया. 5 मिनिटे झालेली आहेत. मसालाही छान शिजला आहे. ही ग्रेव्ही बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. माझी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया. मला अशी कन्सिस्टन्सी हवी होती, त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. उकळी येऊ देऊया. उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण प्रॉन्स टाकून घेऊया. 3 कोकम टाकून घेऊया, मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून पुन्हा 5 ते 7 मिनिटे शिजू. आपण बघूया ग्रेव्ही झाली का तयार. हे बघा, छान असे प्रॉन्स आपले शिजलेले आहेत. चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेऊ. काय छान स्मेल येत आहे आणि तुम्ही रंगही बघू शकता, किती छान असा रंग आलेला आहे. प्रॉन्सही खूप छान असे कुक झालेले आहेत. तयार आहे प्रॉन्स करी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.